फक्त मुस्लिम समाजात नव्हे तर इतर सर्व समाजात त्याचं भरपूर कार्य आहे. आणि फारुखभाई म्हणजे जसं आपण म्हणत आता लोकही म्हणतात की बाबा फक्त इनामदार नसून इमानदार पण आहे. कुठल्याही गोष्टीसाठी त्याला आशा नाही, फक्त जनसेवा हेच त्याचं वृत्त आहे. आणि एकनिष्ठ माणूस कसा असावा तर फारुखभाईचा रक्तातच एकनिष्ठपणा आहे. ते सुरुवातीपासून पक्षाचे एकनिष्ठ आहेत आणि सत्तेत असो किंवा नसो ते लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र धावत जातात. कोविडचा काळ असू द्या, पुण्यामध्ये काही जातीय स्वरूपाचे दंगली असू द्या, त्यावेळेस पण त्यांनी दोन्ही समाजाला बरोबर घेऊन एकोपासाठी फार आयुक्तांमार्फत गृहमंत्रालयामार्फत या ठिकाणी बैठका घेऊन दोन्ही समाजामध्ये शांतता ठेवली. आणि निश्चितच जसं मी आता सुरुवातीला सांगितलं, प्रभू रामला देखील लोकांनी सोडलं नाही, पैगंबरांना पण देखील सोडलं नाही. तसं लोक काही त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि निश्चितच त्यांना त्याचा पश्चाताप आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि राहिलं निवडणुकीची गोष्ट तर हा फक्त तुम्ही एक विजय संपर्क म्हणून ही तुम्ही मुलाखत घेत आहे. आता वास्तविक पाहिलं तर राजकारणाचा माझा काही संबंध नाही, परंतु एक चांगल्या व्यक्तीवरती शिंतोडे उडत आहेत. त्यामुळे मी पुढे येऊन तुम्हाला लोकांना आव्हान करू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4 उमेदवारांना घड्याळाचं चिन्ह दाबून भरघोस मताने विजय करावा. धन्यवाद. जय शिवराय. हो, नमस्ते. आज आपण या प्रभाग क्रमांक 41 मध्ये आपण व्यापारी आहात. आपलं मतदार पण इथंच आहे का? आपण मतदान पण इथंच करतो. तर आपण त्या फारुख इनामदार यांच्याबद्दल काय माहिती देणार? काम चांगलं आहे त्यांचं. रोडवरची त्यांचीच कामं त्यांनीच केलेली, इथं सर्व काही त्यांचं चांगलं आहे काम. आणि आत्ता जे मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले त्या संदर्भात काही तुम्हाला माहिती मिळाली आहे का? व आपण त्या विषयावरती आपण काय माहिती देऊ शकता? नाही, ती फेक न्यूज आहे. त्यांचं कार्य चांगलं आहे आणि येणार ते माणूस 100%. तर ते जे आरोप लागलेले ते फेक कसे काय? आता ते काय मीडियावरती चालूच राहतं, काय ना काय. त्यांच्यावरती तर गुन्हा दाखल झाला. होऊन जाईल, त्याचा काय फायदा. कामं करणारच आहे ते माणूस. आपल्या भागामध्ये त्यांनी विकासाची काय काय कामं केली? ड्रेनेज लाईनची, पाईपलाईनची, रस्त्याची कामं त्यांनीच केलेली आहेत. आणि येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी काय कामं करावी अशी काय तुम्हाला अपेक्षा आहे का? रोड थोडा मोठा व्हावा, रस्त्याचा ट्रॅफिक जास्त होतं ते त्यांनी सॉल्व करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. रोड मोठं करण्याकरता त्यांना रस्ता रुंदीकरणासाठी ह्या जे दुकान आहेत ह्या पण जाऊ शकतात. नाही, जाऊ दे. जे सर्वांचं होणार ते आमचं होणार आहे. गेले तर काही हरकत नाही, पण सुधारणा व्हावी ही तुमची अपेक्षा आहे. आमचं रोड वायडिंग मध्ये दुकान गेलं तरी चालेल, पण विकास व्हावा हे महत्वाचं आहे.